कथेचं नाव आहे चतुर ससा. एका जंगलात ससा आणि कासव खूप खेळीमेळीने राहत होते. त्या दोघांची खूपच घट्ट मैत्री होती. दोघेजण दिवसभर एकत्र खेळायचे, नदीवर जायचे, जंगलात फिरायचे. ससा गाजर आणायला जाताना नेहमी कासवाच्या घरावरून जायचा. असाच एक दिवस ससा कासवाच्या घरावरून जात असताना त्याला ओरडण्याचा आवाज आला. ससा बघतो तर काय, कासव पोटात दुखतंय म्हणून लडाबडा लोळत असत. सशाला खूप काळजी वाटते. तो कासवाला म्हणतो, आलोच मी, औषध घेऊन येतो. हे सगळं झाडामागून एक कोल्हा बघत असतो. कासव लडाबडा लोळत आहे हे बघून कोल्हा हळूच पोत्यात कासवाला पकडतो व घेऊन पळू लागतो. कासव आयतेच त्याच्या ताब्यात येते. ससा औषध घेऊन पोचतो तर तिथे त्याला कुणीच दिसत नाही. सशाला कोल्ह्याचा संशय येतो आणि तो कोल्ह्याच्या गुहेपाशी जाऊन बघतो तर त्याने खरंच कासवाला पोत्यात पकडलेलं असतं. कोल्हा म्हणतो, चला मस्त भाजी आणतो आणि रस्सा करून कासवाला फस्त करतो. कोल्हा भाजी आणायला बाहेर गेला की बघून ससा युक्ती करतो. ससा अगदी सारख्या दिसणाऱ्या पोत्यात मधमाशाचं पोळं भरतो आणि कासवाला पकडलेलं पोतं घेऊन ते हळूच त्या जागी ठेवतो. कासव आणि ससा तिथून पळ काढतात आणि गुहेच्या बाहेर लपतात. कोल्हा पुन्हा येतो आणि कासवाला पोत्यातून बाहेर काढायला पोत्यात हात घालतो तर सगळ्या मधमाशा त्याला चावतात. अशा प्रकारे त्याला अद्दल घडते. ती सुद्धा सशाच्या हुशारीनं.